जोहार, जय बरमदेव. माझं नाव बालकिशोर खिलार धोडी. माझे कुळ सुवांग या कुळ आहे आणि उद्याची तयारी तर आम्ही जवळजवळ 2018पासून करत होतो. परंतु आता उद्या जी तयारी आहे ती मंडप आणि जेवणचं आणि बाकी जी व्यवस्था आहे त्याचे नियोजन ती सगळी आमची थोडी झालेली आहे. आणि जवळच्या अंदाजे आमच्या प्रचारानुसार जवळजवळ 5,000च्या वरती लोक यायला पाहिजे असा आमचा अंदाज आहे. आणि लोक व्यारा, सुरत, मावा, धरमपूर आणि कपराळा आणि सेलवास आणि आपल्याकडून ठाणा, मुंबई, पालघर जिल्ह्यातील लोक आपल्याकडे येतील. जगदीश भाऊ, एकंदरीत उद्याचं तुमचं समाजाचं महासंमेलन होणार आहे. हे बोईसरमधलं पहिलं संमेलन आहे. कशा पद्धतीची राजकीय, आर्थिक, भौगोलिक पद्धतीने काय काय मागण्या तुमच्या उद्या या संमेलनामध्ये होणार आहे? सर्वप्रथम तर जय बरमदेव. हे महाराष्ट्रातलं होणारं धोडिया समाजाचं पहिलं संमेलन आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये उत्तर महाराष्ट्र आणि दक्षिण गुजरात यामध्ये असलेला आमचा समाज या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जमणार आहे. एकूण आम्ही जी मागणी करत आहोत की आम्ही कुठून विस्थापित होऊन इथे आलेलो नाहीत, आम्ही इथले आहोत. सर्वात मोठा प्रश्न आमच्यासाठी हा आहे की धोडी आणि धोडिया हा एकच आहे. काही आमच्याच कुटुंबातली लोक ही धोडी लावतात, आमच्याच कुटुंबातली काही लोक धोडिया लावतात. पण धोडी आणि धोडिया हा वेगळा नसून एकच हा धोडिया समाज आहे आणि त्याला महाराष्ट्र सरकारने मान्यता द्यावी. प्रत्येक वेळी 1960 पूर्वी मुंबई प्रांत असतानाचे आम्ही इथले रहिवासी आहोत. पण महाराष्ट्राची आणि गुजरातची निर्मिती 1 मे 1960 साली झाली. आमच्याकडे पुरावा मागितला जातो 1950 पूर्वीचा महाराष्ट्राचा रहिवासी असल्याचा पुरावा द्या. ज्या राज्याची निर्मिती झाली नाही त्याच्या आधीचा पुरावा हा कोणाकडून मागणं म्हणजे एक प्रकारे हा धोडिया आदिवासींवर केलेला सरकारने अन्याय आहे आणि याच्यावर आम्ही आजपर्यंत आमची मागणी लावून धरलेली आहे. त्यामुळे राज्य सरकारने आता तरी आम्हाला महाराष्ट्रातले धोडिया आदिवासी असं मान्यता द्यावी आणि धोडी आणि धोडिया हे एकच आहे असं आम्हाला या ठिकाणी सरकारने स्वीकारावं. साधारण किती लोक जमणार आहेत आणि कोण प्रमुख पाहुणे तुमच्याकडे येणार आहेत? आम्ही या ठिकाणी 5,000च्या वर लोक जमणार आहोत. खास करून या संमेलनासाठी वलसाड डांग जिल्ह्याचे खासदार धवल पटेलजी, दादरा नगर हवेलीच्या खासदार कलाबेन डेलकर, त्याच्यानंतर आपल्या इथले खासदार हेमंत सवराजी, त्याचप्रमाणे या ठिकाणचे स्थानिक आमदार, गुजरात राज्यामध्ये असलेल्या आमच्या समाजाचे 3 आमदार आणि त्याचप्रमाणे काही निवृत्त जिल्हाधिकारी गुजरातचे आणि महाराष्ट्रातले, त्याचप्रमाणे इतर नामवंत डॉक्टर अशा पद्धतीने या कार्यक्रमाला उद्या खास करून मान्यवर पाहुणे म्हणून येऊन संबोधित करणार आहे. काय समाजाला काय आवाहन करतील उद्याचं? आम्ही आपल्या माध्यमातून आमच्या समाजाला सांगतो आहोत की मोठ्या संख्येने या ठिकाणी आपली एकजूट, आपली ताकद दाखवण्यासाठी या ठिकाणी या आधीही आम्ही आमच्या समाजाला आवाहन केलेलं आहे आणि आपल्या माध्यमातून पुन्हा एकदा विनंती करतो की उद्या या ठिकाणी होणाऱ्या संमेलनामध्ये आपल्या सर्वांच्या उपस्थितीने आपल्या समाजाची एकजूट या ठिकाणी दाखवण्यासाठी आम्ही तुम्हाला संधी उपलब्ध करून दिलेली आहे. त्या संधीचं आपण या ठिकाणी नक्कीच सोनं करावं.